सध्या महाराष्ट्रामध्ये कधी काय होईल याची काही गॅरंटी नाहीये. काल की परवाची गोष्ट आहे, महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या एका आमदाराने एका पुस्तकाच्या प्रकाशकाला रात्री फोन केला आणि त्याला अश्लील भाषेमध्ये आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. आणि हा जो वाद आहे तो वाद चांगलाच पेटलेला आहे आणि या आमदार महोदयाच्या विरोधात आता कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, म्हणजे FIR दाखल झालेला आहे. हा जो वाद आहे ज्या पुस्तकावरून निर्माण झाला होता ते पुस्तक हे आहे, शिवाजी कोण होता. हे जे पुस्तक आहे ते कॉम्रेड पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक होतं, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची स्तुती जी आहे ती केल्या गेली होती आणि एक महान राजा आहे असं त्या पुस्तकामध्ये सांगितलं गेलं होतं. पण मुळात मुद्दा असा तयार होतो की आता हा वाद निर्माण झालेला आहे आणि याच्या आधीही तो थोडा थोडा वाद निर्माण होतच होता की छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं आणि काही इतिहासकार असं म्हणतात की शिवाजी सुद्धा एक आदराचं नाव आहे. तर यावरूनच हा जो वाद आहे तो झालेला आहे आणि या आमदार महोदयांनी संबंधित प्रकाशक जो आहे त्याला त्याच्या आईवरून शिवीगाळ केली, त्याला घरात येऊन मारण्याची धमकी दिली. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की जरी आमदार असले तरी त्यांना मारण्याचा अधिकार जो आहे तो भारत देशाचा जो कायदा आणि संविधानाने दिला आहे का? आणि इथे व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतःचं विचार स्वातंत्र्य आणि मत स्वातंत्र्य जे आहे ते आहे की नाहीये. आता इथून पुढे हा अतिशय महत्वाचा मुद्दा होणार आहे की आमदार असल्यामुळे यांना अटक होईल की नाही होईल. तर या संदर्भातलं एक विशेष सेशन जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. युट्यूबवर तुम्हाला हा जो मुद्दा आहे तो डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. त्या संदर्भातलं मी सेशन घेणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.